नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला जी परीक्षा होती 4थी आणि 7वीचा निकाल कधी लागेल स्कॉलरशिपचा, तो आज जाहीर झालेला आहे 25 जुलै 2026 रोजी. तर त्यावर आधारित मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. छोटासा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला निकाल कसा चेक करायचा. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आतापर्यंत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ज्या विद्यार्थ्यांना ह्या स्कॉलरशिपमध्ये अतिशय चांगले मार्क भेटले, पात्र विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी भेटले त्यांनी आता ह्या परीक्षेच्या निकालावरून खचून न जाता आपल्याला चांगली तयारी करायची आहे. कारण ह्या परीक्षेवरून आपल्याला कळतं की बाबा आपण कुठे मागे राहिलेलं आहे. जर मागे राहिलं तर खचून न जाता पुढच्या ज्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे. स्पेशली जे 4थीचे मुलं आहेत, 5वीला गेले, त्यांच्यासाठी चांगले मार्क ज्यांना पडले त्यांचं मनापासून आभार, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपला अभ्यास असाच ठेवायचा आहे जेणेकरून आपली पुढची जी परीक्षा आहे स्कॉलरशिपची ती आपण नक्कीच पात्र व्हा. त्याचप्रमाणे मी जसं सांगितलं की जरी आपल्याला मार्क जरी कमी पडले असेल तरी ह्या परीक्षेला आपण निगेटिव्ह न पाहता, मार्क कमी पडले एक पॉझिटिव्ह घ्यायला हवं. आणि नक्कीच आपण कुठेतरी मागं पडलेलो आहोत परीक्षेमध्ये, आणि आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून आपल्याला मार्क जास्तीत जास्त कसे भेटतील याच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं की आता मार्क कमी पडले फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्याची काही गरज नाही. अजूनही आपल्याला नवोदयच्या प्रिपरेशनसाठी 4 महिन्याचा कालावधी आहे. आणि जे 7वीचे मुलं आहेत, जे 8वीला जाणार आहे, त्यांच्यासाठी NMS परीक्षा ही पण फार महत्वाची आहे, जी की परीक्षा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राहते. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे 5 महिन्याचा अजूनही कालावधी आहे. तर तुम्ही अजून इथून जोमाने तयारीला लागू शकता आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच घवघवीत यश मिळवू शकता. त्यामुळे ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी असाच अभ्यास आपला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि आपली प्रगती चालू ठेवायची आहे. आणि ज्यांना मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी खचून न जाता या परीक्षेला एक आपला रिव्ह्यू समजून आणि पुढच्या परीक्षेला आपल्याला आपण किती कमी पडलेलं आहे एवढा विचार करून आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासाची आता अभ्यास वाढवण्याची गरज आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास वाढवायचा आहे. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या चॅनेलवरती आपण नवोदय आणि NMS या दोन्हीचे व्हिडिओ बनवणार आहोत. नवोदयचं आता झालं कसं की नवीन ॲडिशन अजून आलेली नाही नवनीतची. जेव्हा नवनीतची नवीन ॲडिशन येईल तसंच आपले व्हिडिओ, आपलं मार्गदर्शन नक्कीच सुरू होईल. आणि NMS साठी पण हे आपण तयारी करून घेत असतो. आपले NMS चे व्हिडिओ थोडेसे उशिरा येतात, सुरू होतात. लाईव्ह पण आपण करत जाऊ. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या शंकाचं नक्कीच समाधानकारक उत्तर देण्याचं काम आपल्या चॅनेलवर होईल. आणि तेही सध्या तरी आपल्या चॅनेलवरती कोणत्याही प्रकारची फीस आपण चार्ज न करताही सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो. परंतु जर तुम्ही चॅनेलला जॉईन असाल तर नक्कीच त्याचा पण तुम्हाला फायदा होतो. चॅनल जॉईनिंगची फीस अशी जास्त काही नाही, आपली 50-60 रुपये एवढीच आहे. तर त्यामुळे जर चॅनल जॉईन केले तर तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती जे पण प्रश्नपत्रिका असतील, सराव पेपर असतील, ते तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त सराव लास्टला सराव जेवढा करसाल तेवढी तुमचं तयारी जास्त होते. त्याच्यामुळं सरावासाठी जास्त प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. जास्तीत जास्त आपण स्पेशल क्वेश्चन्स असतात ज्याच्यावर अधिक भर द्यायचा असतो, तो पण प्रश्न आपण एकाच प्रकारचे प्रश्न जे अवघड प्रश्न आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो. म्हणजे एखादा प्रश्न अवघड आहे तर त्याच्यावर 10 प्रश्न आपण प्रॅक्टिस करून घेत असतो. त्याच्यामुळे चॅनल जॉईन केलं तर त्याचा नक्कीच एक छोटासा फायदा होईल. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण नक्कीच पुढच्या ज्या परीक्षामध्ये आहे तयारीला लागू. तयारी करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.